तर आपण ते अगोदर कालचं एक गणित बाकी होते बघून घेऊ. ठीक आहे. काय झालं, प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये दिलेल्या संख्येची बेरीज समान असेल तर एक्स वाय झेड यांच्या किमतीत क्रमशः. आता आपण काय केलं, प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये दिलेल्या संख्यांची बेरीज. आजी आपली प्रत्येक लाईन आहे बरोबर नाही, हिच्यामध्ये पण आणि आडवी आणि उभी पण सरळ सरळ बरोबर नाही, या संख्यांची बेरीज काय झाली पाहिजे, एकच झाली पाहिजे. आता आपण जर याची बेरीज जर केली, 8 आणि 3 किती झाले आपले 11, 11 आणि 4 किती झाले 15, म्हणजे याची बेरीज किती लागली 15 येऊ लागली. आता आडवी जर बेरीज केली आपण याची 4 आणि 9 किती झाले 4 आणि 9 13, 13 आणि 2 15. म्हणजे आपण काय करायचं, याची उभी पण बेरीज किती झाली पाहिजे 15 आणि आडवी पण बेरीज किती झाली पाहिजे 15. आडवी उभी जे काही आपल्याला स्तंभ दिले, मग आपल्याला काय करायचं, इथं अंक भरायचे एक्स वाय झेड जागी. आता पर्यायामध्ये आपल्याला काय काय दिलेले, पहिला पर्याय डी. पर्यायामध्ये आपल्याला काय काय ऑप्शन दिलं, 6 5 7, 6 5 7. त्यानंतर 5 6 7, 5 6 7. त्यानंतर 7 6 5 7 6 5. त्यानंतर 6 7 5 6 7 5. आपल्याला क्रम सुद्धा काय करायचा आहे, व्यवस्थित लावायचा आहे. नाही, क्रम सुद्धा आपला जे काही या संख्येचा क्रम आहे ते सुद्धा आपला व्यवस्थित लागला पाहिजे. म्हणजे आपली आडवी उभी बेरीज सुद्धा कशी यायला पाहिजे, सारखीच यायला पाहिजे, चुकता कामा नये. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात प्रथम एकच्या जागी कोणता अंक घेऊन पाहिजे, 6 घेऊन पाहिजे. किती घ्यायचं आहे 6 घ्यायचं. आता आपण इथं जर सपोज 6 जर घेतलं, आपलं इथं 8 आणि 1 किती येऊ लागले 9, 9 आणि 6 किती येऊ लागले 15, इथं आपलं 15 येऊ लागले. परंतु हेच 15 खाली पण काय आलं पाहिजे, सेमीची बेरीज यायला पाहिजे. त्यानंतर आपण 5 घेतले, 5 कुठे घेतले वायच्या जागी, आता आपण इथे 5 घेतले. ठीक आहे. आता इथे आपण याची बेरीज करून बघायची पहिले उभी. 1 आणि 5 किती येऊ लागले 6, 6 9 किती येऊ लागले 15. याची 15 आली. आता राहील आपलं कोणतं झेड. झेडच्या किती घ्यायची आपल्याला 7 बरोबर नाही. आता याची अशी बेरीज करायची आपल्याला, 3 आणि 5 किती झाले 3 आणि 5 8, 8 आणि 7 किती झाले 15. आता आपण अंक तर घेतले बरोबर नाही, त्याची एका आडव्या आणि उभ्या लाईनमध्ये 15 15 आले. आता बघा याची करून बघायची, 8 आणि 1 बघा 9, 9 आणि 6 15, हे आपले 15 बरोबर आले या ठिकाणी. ठीक आहे. याची आपण केली 15 ऑलरेडी. आता याची उभी पण करून बघायची, याची पण आपली उभी बाकी या ठिकाणी. 9 आणि 5 किती झाले 14, 14 आणि 1 किती झाले 15. आणि इथं पण आपण काय केलं, 6 आणि 7 किती झाले आपले 13, 13 आणि 2 किती झाले 15. तर आडवी आणि उभी पण आपली बेरीज काय सारखी आली. त्यामुळे आपला पर्याय नंबर कोणता आहे, एकच आहे. दुसरा पर्याय शोधायचं काम आहे का आपल्याला, शोधायचं काम नाही. म्हणून पर्याय नंबर 1 ला काय करायचं, बरोबर करून घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर 1.2 प्रश्न जर बघितला आपण, जर प्रश्न जर स्पष्टीकरण देता आलं पाहिजे.
काय आपल्याला 17 8 21 13 41 2 27 31 51 यापैकी मूळ संख्येची बेरीज आहे. सर मैं बेरीज करे बरोबर आली. मग 104 आहे. ऑप्शन किती 125 बी किती 102 सी किती आपल्याला 104 आणि डी किती आपल्याला 155. आता सगळ्यात प्रथम आपल्याला जर बघितलं तर यापैकी आपण काय करायचे मूळ संख्या शोधायची आहे. काय करायचे मूळ संख्या शोधायचे आहे बरोबर ना. मूळ संख्या शोधल्या की आपल्याला त्याचं काय होतं आन्सर मिळून जातं. आता आपल्याला या ठिकाणी पहिली मूळ संख्या काय आहे 17 ही काय मूळ संख्या आहे बरोबर. 17 घेतलेली 8 ही मूळ संख्या आहे का नाही बरोबर. 8 मूळ संख्या नाही. 21 मूळ आहे का नाही. 21 पण मूळ नाही. 8 पण मूळ नाही 21 पण नाही. 13 मूळ आहे का 13 मूळ आहे ठीक आहे 13 आहे. 14 मूळ आहे का 41 मूळ आहे का आहे 41 आपण लिहून घेतली. त्यानंतर 2 ही मूळ संख्या आहे का नाही. 2 मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव काय सममूळ संख्या आहे. 27 मूळ संख्या आहे का नाही आहे. 27 बघ नाही आहे. 29 31 मूळ आहे का आहे 31 घेतली. आणि 51 आहे का 51 नाही. काय बरं व्यवस्थित खरंच का 51 नाही. 53 आणि किती 53 आणि 59 51. आता आपल्याला या संख्यांची काय करायची बेरीज करायची. आता आपल्याला आडवी जमते का उभी करायची उभी करायची ठीक आहे. 41 31 इंटू 2 आडवी आणि उभी पण आपली बेरीज सेम येते. आपल्याला कोणती जी मेथड सोपी वाटली ती आपण करायची. 7 आणि 3 किती झाले 10. 10 आणि किती झाले 10 आणि किती 11 आणि 12 आणि 2 14 4 एक कॅरी. अच्छा बरोबर नाही. आता हातचे पण धरत आपल्याला 1 आणि 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि 4 8 नक्की 7 7 आणि 3 7 आणि 3 7 8 9 10 किती आहे आपलं 104. एक ऑप्शन बी की आपलं 104 किती नंबरला सी नंबरला काय करायचं बरोबर करायचं. सोपं आहे अगदी. फक्त काय करायचं आपल्याला गणित समजून घ्यायचे ठीक आहे. दुसरं गणित काय वाच बरं. पुढीलपैकी कोणती विधान बरोबर आहे. पुढीलपैकी विधान बघा कोणते बरोबर आहे आपलं विधान. एकदा ऑप्शन दिली का शून्य ही विषम संख्या आहे. बी नंबर काय 0 ही सम संख्या आहे. सी नंबरचं 0 ही मूळ संख्या आहे. डी नंबर 0 ही विषम संख्या ही नाही
आणि समसंख्याही नाही. आणि समसंख्याही नाही. आता आपण पुढील पैकी योग्य उदाहरण वाढत आहे. आता आपण ज्यावेळेस शिकलो बरोबर नाही, बेसिक ज्यावेळेस आपण शिकलो त्यावेळेस आपल्याला शून्य ही विषम संख्या आहे का? नाही. नाही. बरोबर नाही. शून्य ही सम संख्या आहे का? नाही. आपण पहिले सांगितलं शून्य समही नाही विषमही नाही. बरोबर नाही. इथं आहे का म्हणजे आहेच आपल्याला लक्षात घ्यायचंय. तर आपल्याला शून्य ही सम संख्या पण नाही विषम पण नाही बरोबर नाही आणि मूळ पण नाही. आता इथं पण काय दिलं आपल्याला? शून्य ही मूळ संख्या आहे बरोबर नाही. इथं मूळ पण आहे ती शून्य मूळ संख्या पण नाही. खालचं ऑप्शन काय होईल आपलं? शून्य ही विषम संख्या नाही. नाही आलं इथं. हा, बरोबर. शून्य ही सम संख्या ही नाही. समही नाही. तर आपलं काय आन्सर बरोबर आन्सर कोणतं आहे? डी नंबरचं. डी ला आपण काय करायचं? गोल करून घ्यायचं. ओके. त्यानंतर काय 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत. दर्शनी किंमत म्हणजे माहिती त्या संख्येची 30 किंमत बरोबर नाही. 3 ची दर्शनी किंमत काय? 3 ची. मग आपल्या 3 ची दर्शनी किंमत आणि काय येईल? 36,000 किती ती पुढची? 36,890. यामध्ये 3 ची स्थानिक किंमत बरोबर नाही. गणित बुकमध्ये बघून घ्या तुम्ही पण. ओके. आता आपल्याला यांनी काय म्हटलं? 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील स्थानिक किंमत बरोबर नाही. आता 3 ची दर्शनी किंमत किती आहे? 3 ची. आता या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत आपल्याला माहिती आहे बरोबर नाही. 1 दशलक्ष शतक हजार 10,000 किती स्थानिक होतो? 10,000 बरोबर नाही. आपल्याला इथं आपण आता काय करायचं? दुसरं सोपं, त्या संख्येपुढे जेवढे अंक आहेत तेवढे काय करायचं? आपल्याला शून्य द्यायचे. 3 च्या पुढे किती अंक आहे? 1 2 3 4. 4 शून्य आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचे बरोबर नाही. 3 ची स्थानिक किंमत आहे. डिफरन्स जर काढायचं म्हणलं आपल्याला, डिफरन्स जर काढायचं म्हणलं आपल्याला काय करायचं? वजाबाकी काय करायची? वजाबाकी. म्हणजे 3,000 मधून आपल्याला काय करायचंय? सॉरी 30,000 मधून आपल्याला काय करायचं? 3 काय करायचंय? मायनस करायचं. मग याच्यापैकी आपल्याला काय करायचंय? जाता का 3 मधून 0 मधून 3 जाते का? नाही. आपण इकडे आलो, इकडे पण नाही, इकडे पण नाही, डायरेक्ट इकडे आलो. किती उरले? 2. इथं 9 9 9 इथे किती झाली? 10. 10 म्हणून 3 केले किती होतं? 7. 9 तर तसे 9 तसे 9 तसे 2 तसे. पर्यायामध्ये पाहिजे आपल्याला 29,997 आहे का आपला ऑप्शन? किती नंबरचा पर्याय? 29. बी नंबरचा की डी नंबरचा आहे? बी नंबरचा आहे बरोबर नाही. मग बी नंबरचा जो पर्याय असा आपला 29,997, तर मग 29,997 ला आपलं काय करायचंय? टिक करायचं. ओके. पुढे काय आपलं? 33 आणि 97 च्या बाबतीत पुढील पैकी काय खरे आहे? 33 आणि 97 यापैकी काय खरं आहे बरोबर नाही. आता ते दोन्ही काय मूळ संख्या आहे बरोबर नाही. दोन्ही मूळ संख्या तर आहेच. आहे का? 33 मूळ संख्या आहे का? आहे. 33 मूळ संख्या. 97 मूळ संख्या आहे का? 97 आहे. 33 आणि 97 पण मूळ संख्या आहे हा. बरोबर नाही. बरोबर. 33 मूळ संख्या आहे का? 33 का? नाही. 33 मूळ संख्या नाही. 33 ही मूळ संख्या नाही. 97 ही मूळ संख्या आहे बरोबर नाही. दुसरं पहिलं ऑप्शन गेलं आपलं दोन्ही मूळ संख्या आहेत. पहिलं ऑप्शन आपलं चुकलं बरोबर नाही. दोन्ही मूळ संख्या आहे का? नाही. दोन्ही मूळ संख्या नाही.
बरोबर नाही. दुसरा ऑप्शन काय आहे? दोन्ही समूळ संख्या आहेत. काय दोन्ही काय समूळ संख्या आहेत. तर हे आन्सर कसं आहे आपलं बरोबर आहे. बरोबर नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय 2 नंबरचा आन्सर टिक करायचं. दोन्ही 97 आणि 33 काय समूळ संख्या आहेत. याच्यात आपण बघितलं समूळ संख्या दोन संख्येच्या सामायिक विभाजन काय म्हटलं तर समूळ संख्या म्हटलं जातं. त्यानंतर दुसरं आपलं काय किती नंबरचं 5 नंबरचं पुढीलपैकी कोणत्या अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत बघा एखाद्या संख्येमध्ये नेहमी सारखी सारखी असते. काय आता हे पण सोपं आहे आपल्याला. काय पर्याय 0 1 2 3 0 1 2 3 1 2 3 काय नाही आपल्याला कोणत्याही बरोबर नाही कोणत्याही अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत एखाद्या संख्येत नेहमीच सारखी सारखी असते बरं नाही. आता आपण तर नेहमी जर सारखी सारखी असते ती कोणती अंक आपले 0 बरोबर नाही 0 येतो बरोबर नाही. त्यामुळे आपला आन्सर कोणते ए नंबरचं बरोबर आहे. दुसरं कोणतं आपलं तर खाली 4 5 0 आणि 3 या अंकापासून सर्वात 5 बघा सर्वात लहान 5 अंकी संख्या बनवायची. ती संख्या आपल्याला 4 5 0 आणि 3 यापासून बनणारी 4 सर्वात लहान 5 संख्या 0 आणि 3 5 अंकी संख्या बनवायची आपल्याला किती 5 अंकी 5 अंकी संख्या बघा. आणि अंक आपण काय करू शकतो एखादा अंक आपण पुन्हा पुनरावृत्ती करू शकतो. आपल्याला 4च अंक आहेत हिच्यापासून बदल 4 अंक बनवू शकतात बरोबर नाही. तर पर्यायमध्ये सांगितलं आपल्याला आपण अंक काय करू शकतो पुनरावृत्त करू शकतो म्हणजे डबल अंक आपण घेऊ शकतो. मग आपल्याला ऑप्शन मध्ये काय पहिलं 3 0 4 30450 30450 संख्या वाचून घ्यायची डायरेक्ट 3 5 0 अंकाने वाचायचं. दुसरा कोणता आहे 30,045 30,000 काय 45. तिसरं काय 34,500 आणि चौथं काय मग 30,540 30,540 त्याच्यामध्ये बघायचं. आता आपल्याला लहान 5 अंकी सगळ्यात काय करायची लहान संख्या बनवायची. लहान संख्या बनवून मी सांगेल पहिले कोणता अंक घ्यायचा लहान अंक घ्यायचा. लहान किती तर सगळ्यात 3 त्यानंतर लहान कोणता आहे 0. आता आपल्याला या ठिकाणी 5 अंकी संख्या बनवायची शून्याची पुनरावृत्ती करायची कारण 0 लहान आहे म्हणून शून्याचीच काय करायची पुनरावृत्ती केली आपण डबल 0 घेतला बरोबर नाही. उरले किती 4 5. आता याच्यापैकी लहान कोणती 4 आणि त्यापेक्षा मग आता उरली कोणती आपली 5च. 5 इकडे घेऊन टाकायचं किती आले आपलं 3045. आता ही आता ऑप्शन मध्ये बघायची 3045 किती नंबरचं ऑप्शन आपलं बी नंबरचं ऑप्शन आहे बरोबर नाही. आता 3045 आणि या दुसऱ्या संख्यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये काय करायचं याचं ऑब्झर्वेशन करायचं तुलना करायची दोघांची. 30,450 मोठी आहे 45 पेक्षा बरोबर नाही. हे 45 फक्त 450 ही चकटली आपली 34,000. आता हे तर डायरेक्ट 500 बरोबर नाही डायरेक्ट कटून जातं आणि 30,540 हे पण कटून जातं. आपला आन्सर पण देतं बी नंबर 3045. ही कशी लहान आहे. कालचे गणित काय करायचं होते तर घरून सोडून आणायचं ठीक आहे. स्वाध्याय 1.3 आपण काय करू उद्या पुन्हा एकदा एक्सप्लेन करू. घरून सोडून आणायचं इथं आपण क्लासमध्ये एक्सप्लेन करू घेऊ. स्वाध्याय 1.1 लिहिलेलं ठीक आहे. आणि 1.2